आणि रिस्पॉन्स कसा आहे नाशिककरांचा? इट वॉज फॅन्टॅस्टिक. म्हणजे मी आय वुड नॉट मीन्स वर्ड्स, पण फर्स्ट डे गल्ला वॉज 25,000. सो पुस्तकाच्या दुकानात पहिल्या दिवशी गल्ला 25,000. येस. इनॉगरल डे, ज्याच्यात किशोर कदम, सौमित्र पठारे साहेब आणि वनधिपती, रिस्पेक्टेड वनधिपती इज नो मोर, विनायकदादा पाटील, दे हॅड कम फॉर द ओपनिंग आणि खूप छान कार्यक्रम झाला. देन वी हॅड अ प्रेस कॉन्फरन्स त्याच्यानंतर. पण दॅट डे सेल म्हणजे टिल इव्हनिंग, म्हणजे आय नो व्हॉट द फिलिंग वॉज की अरे यार, वी आर ओनर्स ऑफ अ बुक स्टोअर. इनफॅक्ट आमचाच रेकॉर्ड आम्ही ब्रेक केलाय. विमेन्स डेला आमची स्कीम असते, सो अराउंड 75,000 इन अ डे वी हॅव डन. दॅट इज आवर रेकॉर्ड. 75,000 पर डेचा आमचा रेकॉर्ड आहे. ऑफकोर्स डिस्काउंट खूप होतं, पण दॅट इज अ रेकॉर्ड विच टिल डेट इट हॅज नॉट बीन ब्रोकन. 75,000चा गल्ला आहे तर अविश्वसनीय आहे. काय विकलं त्या दिवशी एवढं? म्हणजे काय सोन्याचं कव्हर बिवर लावून विकलेले आहेत का पुस्तकं? ह्याचं पण उत्तर पहिले मुक्ताला देऊ दे, मग मी देतो. नाही, आपले जे नॉर्मल साहित्यिक पुस्तक आहे तेच होतं. आणि फक्त विमेन्स डेच होता त्या दिवशी, तर आम्ही एक डिस्काउंट लावलेलं, दॅट्स इट. पण त्याच्यामध्ये प्रचंड रिस्पॉन्स मिळाला, प्रचंड. म्हणजे असं की म्हणजे जागा नव्हती. आम्ही बिलिंगचे 2 काउंटर केले, 3ऱ्या काउंटरही लावायला जागा कमी पडत होती असं म्हटलं तरी चालेल. पण मग एवढं सगळं करण्यासाठी ओके ॲक्टिव्हिटीज काय काय केलेल्या की एवढी माणसं पहिल्या दिवशी तुमच्याकडे आली? ह्याच्यामध्ये त्याचं खूप सपोर्ट आहे मी सांगेन. कारण द ब्रॉडकास्ट ग्रुप किंवा लोक जोडणं जे त्यांनी जोडलेले आहेत. शिवाय आम्ही खूप इव्हेंट्स केलेले आहेत. आणि आय थिंक हे आम्हाला इतर बुकशॉप्सशी जर आपण कम्पेअर केलं तर हेच आपलं USP मला सांगता येईल की दिस इज आर USP. बिकॉज ऑलमोस्ट इन नाव 7-8 years मोर दॅन 100+ प्रोग्राम्स आम्ही घेतलेले आहेत. बरं. याच्याशिवाय अपार्ट फ्रॉम दिस आम्ही म्हणजे लहान मुलांना आपले जे जुने हॉबीज आहे, फॉर एक्झाम्पल स्टॅम्प कलेक्शन झालं किंवा करन्सी कलेक्शन झालं, ही गाईड्स देम की कसं करायचं. तर मग एक सॉर्ट ऑफ आपण म्हणू शकतो की एक कल्चरल हे प्लेस आहे पुस्तक पेठ. अपार्ट फ्रॉम जस्ट म्हणजे आपण पुस्तक विकत नाही, त्यामध्ये हे सगळं वेगळे कार्यक्रम उपक्रम घेत असतो. आणि तो 75,000 आत्तापर्यंत क्रॉस नाही झालाय परत? बऱ्याचदा झालेलं आहे आता. ओके. पण 75,000च्या पुढे आपण नक्कीच गेलेलो आहोत. ओके. पण आता जी पुस्तकं आहेत ती इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराती, तमिळ, तेलुगू, कुठल्या लँग्वेजमध्ये अवेलेबल आहेत आपल्याकडे? आपल्याकडे प्रायमरीली तर मराठी, सेकंड नंबरवर इंग्लिश आणि थर्डवरती हिंदी. आमच्याकडे हिंदीचे पण दिल्लीचे 2-3 प्रकाशक आहेत चांगले, त्यांचे आम्ही पुस्तकं ठेवतो. म्हणजे साहित्य अकॅडमी विनर्स असेल किंवा मेनी अदर, दीवार में खिडकी रहती थी, आणि बरेच म्हणजे असे चरित्र ठेवतो, प्रेमचंद ठेवतो, गालिब ठेवतो, गुलजार ठेवतो. सो वी हॅव अ ऑडियन्स फॉर दॅट. तर मग त्याची विक्री पण तशी चांगली होते. नंतर आर्मीला वी आर सप्लाईंग इन 10+1, 10 रिजनल आणि 1 इंग्लिश.